श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नंबर एक, आपल्या आत्मशक्ती आणि आत्मसन्मानाबद्दल. हा विषय केवळ एका भाषणाचा किंवा प्रवचनाचा भाग नाही, तर तो आपल्या संपूर्ण जीवनाचा आधार आहे. आजूबाजूला नजर टाकल्यास आपल्याला दिसेल की लोक अनेक गोष्टीच्या शोधात धावत आहेत. पैसा, प्रसिद्धी, नातेसंबंध, यश आणि या सगळ्या धावपळीत एक गोष्ट जी लोक विसरतात ती म्हणजे स्वतःची किंमत आणि स्वतःचे महत्व. अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात, इतरांना खुश ठेवण्यात आणि त्यांच्या मान्यतेसाठी इतके गुंतून जातो की स्वतःला कधीतरी फालतू किंवा स्वस्त बनवून टाकतो. आपण स्वतःला एक अशी वस्तू बनवतो जी कोणालाही सहज उपलब्ध होते, कोणीही तिचा वापर करतो आणि काम झाल्यावर फेकून देतो. पण तुम्ही विचार करा, तुम्ही खरोखरच इतके स्वस्त आहात का? नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विलक्षण शक्ती, एक आगळी ओळख दडलेली आहे. स्वतःला इतके स्वस्त बनवू नका की कोणीही तुमचा वापर करून तुम्हाला सोडून देईल. याऐवजी स्वतःला इतके मौल्यवान आणि महत्वाचे बनवा की लोकांना तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि एकदा तुम्ही त्यांच्या आयुष्यात आलात तर तुम्हाला गमावण्याची भीती त्यांना वाटली पाहिजे. ही जगाची रीत आहे की ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, पण खरी गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोन, तुमची आत्मप्रतिमा हाच तुमच्या जीवनाचा पाया आहे. एकदा हा पाया मजबूत झाला की बाहेरचे वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. हे जग आपल्याला अनेकदा दुखवते, आपले लोक आपल्याला धोका देतात, पण या सगळ्यावर मात करण्याची खरी शक्ती आपल्या आत आहे, आपल्या आत्मसन्मानात आहे. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत नंबर 2, आत्मसन्मानाचे महत्व आणि स्वार्थावर मात. आपल्याला अनेकदा वाटते की नातेसंबंध, प्रेम, आपुलकी विश्वासावर चालतात, पण कटू सत्य ही आहे की जग अनेकदा स्वार्थावर चालते. ज्यांना पैशामुळे किंवा गरजेमुळे मैत्री तुटते असे वाटते, त्यांना हे माहित नाही की त्यांनी आपल्या मित्रांना नीट ओळखलेच नाही. या जगात अनेक गोष्टी चालवण्याचे काम स्वार्थ करतो. नात्यांच्या रथाचा सारथी हा स्वार्थ असतो, जो नेहमी आपल्या लोकांचा फायदा घेण्याची संधी शोधत असतो. आपण जेव्हा कोणासाठी जास्त उपलब्ध असतो तेव्हा नकळतपणे आपली किंमत कमी करत असतो. तुम्ही जितके जास्त व्यस्त राहाल, स्वतःच्या मार्गावर चालाल, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल, तितकेच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचा आदर करतील. हा स्वार्थ वाईट असला तरी तो आपल्याला एक नाचाची गोष्ट शिकवतो. या जगात टिकायचे असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या अस्तित्वाला महत्व द्या. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण एखाद्याला आठवण करतो, पण ती आठवण नसते, तो आपला स्वार्थ असतो. आजकाल लोकांच्या कामाला येणे, त्यांची मदत करणे ही देखील एक कमजोरी बनली आहे. अनेकदा आपण सगळे घाई करूनही शांत राहतो, कारण आपल्याला माहित आहे की समोरची व्यक्ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते. लहानपणी लोक आपल्याला नावाने ओळखायचे, पण आता मोठी झाल्यावर कामामुळे ओळखतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणाचा स्वभाव बदलू शकतो तर तुमचे दिवसही नक्कीच बदलू शकतात. जर कोणी तुम्हाला नेहमी वापरत असेल किंवा केवळ गरजेच्या वेळी आठवत असेल आणि जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते काहीतरी कारण सांगून दूर होतात, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की ते तुमचे कधीच नव्हते. तुमच्या गरजा पूर्ण होत होत्या म्हणून ती व्यक्ती तुमच्या सोबत थांबली होती. या जगाला आपलं हिशोब करू द्या, कारण तुमच्या आयुष्याचे पुस्तक अजून खूप मोठे आहे. अजून तर फक्त पहिली पान वाचली आहे, संपूर्ण कथा बाकी आहे. त्यामुळे जर कोणी तुमचा वापर करत असेल तर शांत राहा, धैर्य ठेवा आणि आपले काम करत राहा. कारण प्रत्येकाचा हिशोब करणारा एकच आहे, तो म्हणजे देव किंवा खुदा. काही लोक मानतात की आम्ही बदललो, आणि सत्य हे आहे की आम्ही बदललो नाही, तर आम्ही जीवन आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. हे दुःख, हा अपमान, हा त्रास तुमच्या एकट्याचा नाही. रात्रभर रडल्यानंतर अनेक लोक सकाळी एका नवीन हास्यासह, एका नवीन आत्मविश्वासाने आपल्या जीवनाची सुरुवात करतात. कोणाच्या हातातील प्यादे म्हणू नका. स्वतःला 2 कवडीच्या लोकांसाठी इतके स्वस्त करू नका की ते तुमच्या जीवनाशी खेळतील. कोणाला इतके महत्व देऊ नका की ते तुम्हाला त्यांची मालमत्ता समजू लागतील. जे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांचे मागे काहीतरी स्वार्थ नक्कीच दडलेला असतो. जीवन खूप खोल आहे. फक्त अनेक लोकांशी जोडलेले असणे म्हणजे तुमचे जीवन रंगीत आहे असा अर्थ होत नाही. तुमच्याकडे जर काही ज्ञान असेल किंवा कोणती शक्ती असेल तर ती सहज कोणालाही देऊ नका, अन्यथा हे जग तुम्हाला एका क्षणात नष्ट करेल. तुम्हाला समजून घेणारा कोणी नसला तरी चालेल, पण तुम्हाला चुकीचे ठरवणारे आणि तुम्हाला उपदेश देणारे हजारो लोक असतील. तुमच्या कोणत्याही गोष्टीचे नुकसान कोणी तेव्हाच करू शकते जेव्हा ती गोष्ट त्यांच्या हातात असेल. म्हणून आपले हृदय सांभाळा आणि स्वतः जवळ ठेवा, कारण ती तुमच्या जवळ असेल तेव्हा ते कधी तुटणार नाही. मी हे म्हणत नाही की तुम्ही स्वार्थी बना आणि दुसऱ्यांना त्रास द्या. माझा उद्देश हा आहे की तुम्ही शक्यतोवर स्वतःचे नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवा, इतरांना मदत करा. पण जिथे तुमचा आदर होत नाही, जिथे तुमची किंमत केली जात नाही,
तेथे स्वतःचा जीव ओवाळून टाकण्यापेक्षा स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे. एका ठिकाणी परिस्थितीत तुम्ही जेव्हा एखाद्याकडून मदत घेता तेव्हा तुम्हाला माहित नसते की त्या व्यक्तीच्या मनात नेमका काय उद्देश आहे. तुम्ही दुःखी मनाने त्याच्याकडे मदत मागता आणि तो माणूस आपल्या चलाक बुद्धीने तुमच्या सोबत खेळत राहतो. माणसाच्या मनात काय चालले आहे हे ओळखणारी कोणतीही मशीन नाही, पण एक असा मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही फसवणूक होण्यापासून आणि वापरले जाण्यापासून नेहमी वाचू शकता. तो मार्ग म्हणजे एकाकीपणाचा सेल्यूट्यूट आहे. ज्या दिवशी तुम्ही एकाकीपणाची शक्ती ओळखाल त्या दिवशी तुम्ही जीवनात इतरांवर अवलंबून राहण्यापासून वाचा. तुम्ही प्रत्येक काम एकट्याने करण्यास सक्षम व्हाल, प्रत्येक ध्येय एकट्याने साध्य करू शकाल. या जगात प्रत्येक गोष्ट एकटीच आपली अस्तित्व निर्माण करत आहे. ज्या दिवशी तुमचे अस्तित्व केवळ तुमच्यामुळे असेल त्या दिवशी तुम्हाला खरी ओळख मिळेल आणि तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक मोठे काम एकट्यानेच करावे लागतात. अनेक अडचणीशी एकट्याने लढावे लागते. एकाकीपणाची शक्ती ओळखा, एकांतात राहा, स्वतःच्या शब्दावर आणि अपेक्षावर नियंत्रण ठेवा. आज तुमच्याकडे जे काही आहे ते कमी असले तरी त्याचा आदर करा. लोकांनी फूट पाडून अनेक गोष्टी तोडल्या आहेत, पण एकाकीपणाचे धैर्य कोणीही तोडू शकत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा कधी तुमचे मन दुखावले जाईल तेव्हा जंगलाचा राजा सिंहाकडे पहा. सिंह कधीच कळपात राहत नाही आणि तो आपला स्वाभिमान टिकून ठेवतो. त्याला माहित आहे की ज्या दिवशी तो दुसऱ्या प्राण्यासारखा कळपात राहायला लागेल त्या दिवशी त्याच्या डोक्यावरील राजाचा मुकुटा नाहीसा होईल. तुम्ही जितकी जास्त कोणासाठी उपलब्ध राहाल तितकी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला दुखावले जाण्यासाठी मोकळे करत आहात. तुम्ही समोरच्यावर संधी देत आहात की तो येईल, तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवेल, तुमचा फायदा घे आणि त्याचे खरे रंग दाखवेल. तेवढीच मदत करा जेवढ्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपायला सुरुवात कराल त्याच दिवसापासून जगाचे स्वरूप बदलू लागेल. कारण अनेकदा लोक तुमच्या आत्मसन्मानाशी खेळ स्वतःसाठी खूप काही मिळवतात आणि तुम्ही शेवटी माझ्यासोबतच असे का घडले याचा विचार करत बसता. लोक तुम्हाला वाईट बोलते, तुमच्याबद्दल वाईट विचार करते, पण तुमच्यात जर ही समज असेल की लोकांचे काम आहे बोलणे आणि बोलण्याने फरक पडत नाही तर तुम्हाला खरंच कोणाच्या बोलण्याचा फरक पडणार नाही. लोकांना जे करायचे आहे ते ते करतील. आता तुम्हाला तेच करायचे आहे जे तुम्हाला करायचे आहे. मग लोक तुम्हाला काही बोलू देत. तुम्ही स्वतःच बघा. जे लोक कालपर्यंत तुम्ही चांगले आहात म्हणत होते तीच लोक आज तुमचे हजारो दोष काढत आहेत. तुम्ही आज किती संकटाचा सामना करत असाल तरी चिंता करू नका. माणसाला अडचणी एका मर्यादेपर्यंत त्रास देतात, त्यानंतर अडचणी नसलेले जीवन तुम्हाला सुलभ वाटू लागते. जर तुम्हाला एकटेपणामुळे खूप त्रास होत असेल तर काळजी करू नका, कारण हे नेहमी राहणार नाही. जेवढे रडावेसे वाटेल तेवढे रडून घ्या, पण कोणाच्याही समोर नाही तर एकटेपणाच रडा. कारण तुम्हाला हे देखील माहित नाही की समोरची व्यक्ती तुमच्या रडण्याचा फायदा तर घेत नाही ना. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात कोणाचे धैर्य तुटू शकते पण त्या व्यक्तीचे धैर्य कधीच तुटत नाही जो आयुष्यात कधीतरी एकटा बसून रडला असेल. म्हणून मी या जगाच्या दिखावटीसोबत आणि मोहमायांच्या जाळ्यातून बाहेर पडा. एकटे राहायला शिका, स्वतःची काळजी घ्या, यशाच्या मार्गावर हसत राहा आणि काहीतरी मोठे करून केवळ आपलेच नव्हे तर देशाचे नाव जगात उज्ज्वल करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.